लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी. शासन निर्णय जाहीर झालेला आहे. दिनांक 18 मार्च 2026 पासून लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे व गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याबाबत हा सगळ्यात मोठा जी.आर. आलेला आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना, त्यानंतर उज्ज्वला योजना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना आता सेपरेट एक मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. तो कसा मिळणार, कोणाला मिळणार याची सविस्तर माहिती या शासन माहितीमध्ये दिलेली आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या परिस्थितीचा परिणाम भारतासह महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर होत असल्याचं सरकारला दिसून येत आहे. यामध्ये विशेष म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने मध्यमवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. घर चालवण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर महिलांवर असल्यामुळे वाढत्या महागाईचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होत असल्याचं आपल्या महाराष्ट्र शासनाला निदर्शनास आलेला आहे. आणि राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक तसेच सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींची आता बंपर लॉटरी लागणार. त्यांना कोणालाही ब्लॅकने किंवा जास्त पैसे देऊन गॅस सिलेंडर घ्यायची वेळ येणार नाही. आता त्यांना राज्य सरकारकडून या युद्धजन्य पातळीच्या ऐवजी या ठिकाणी खूप महागाईने गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे एक गॅस सिलेंडर किंवा त्या गॅस सिलेंडरचे पैसे हे सरकारकडून दिले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वाढत्या गॅस सिलेंडर दरामुळे घरगुती खर्च वाढू नये आणि महिलांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सहज उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर आता उपलब्ध होणार आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनावरील आर्थिक ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. आता लाडक्या बहिणींना वाटत असेल की त्यांच्या 1,500 रुपयांमधूनच तुम्हाला 1,000 रुपये गॅस सिलेंडर साठी दिले जातील, तर असं होणार नाही. तुम्हाला तुमचा महिना 1,500 रुपये मिळणार, त्यामध्ये अधिक 1,000 रुपये गॅस सिलेंडर साठी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात पाठवली जाईल किंवा डायरेक्ट तुम्हाला सिलेंडर दिलं जाईल. त्याची प्रोसेस काय असेल आता आपण ते जाणून घेऊया. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभ दिला जाणार असून ज्या लाडक्या बहिणी योजनेत नोंदणीकृत असून ज्यांचे कुटुंब राज्यातील रहिवासी आहे, ज्या कुटुंबाकडे घरगुती LPG गॅस कनेक्शन आहे आणि ज्यांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादित आहे, ते अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खात्याची माहिती, गॅस कनेक्शनचा क्रमांक तसेच लाडकी बहीण योजनेची नोंदणी असल्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. शासनाने या योजनेची अंमलबजावणी सुलभ पद्धतीने करण्यासाठी संबंधित गॅस वितरक कंपन्या व स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पात्र लाभार्थ्यांना काही प्रकारांमध्ये थेट गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात येईल, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडरच्या किमती इतकी अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजे त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलंय, एकतर लाडक्या बहिणींना रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल किंवा त्यांना डायरेक्ट गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात येईल. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय, ज्या तालुक्यामध्ये राहताय, त्या जिल्ह्या तालुक्यामध्ये डायरेक्ट गॅस सिलेंडर मिळतो की रक्कम खात्यात जमा होते, हे तुमच्या जिल्हा किंवा तालुक्याच्या शासनावरती अवलंबून असेल. आता या प्रक्रियेमुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस सिलेंडर मिळू शकेल व घरगुती वापरासाठी आवश्यक असलेला इंधन सहज उपलब्ध होईल. आता महिलांना प्रश्न असेल की आम्ही कमर्शियल गॅस सिलेंडर वापरतो, म्हणजे आमची वडापावची टपरी आहे, चहाची टपरी आहे किंवा हॉटेल आहे, तर त्यासाठी आम्हाला लाभ मिळेल का? आम्ही तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहोत, मग आम्हाला कमर्शियल सिलेंडर मिळेल का? तर तसं होणार नाही. तुम्हाला फक्त एकच नग सिलेंडरचा दिला जाईल आणि तो घरगुती सिलेंडर असणार आहे. तुम्हाला कमर्शियल सिलेंडर दिला जाणार नाही. याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना येत्या काही आठवड्यांमध्ये मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल आणि जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या युद्धजन्य वातावरणामुळे तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की नक्की याचा फॉर्म कसा भरायचा किंवा काही प्रोसेस आहे का, आणि जर नसेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम किंवा डायरेक्ट सिलेंडर कसा मिळेल, तर याचं मी तुम्हाला एका वाक्यात उत्तर सांगतो की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. तुम्हाला वेगळी कुठल्याही प्रकारची प्रोसेस करण्याची गरज
या ठिकाणी भासणार नाही, तुमच्या खात्यात डायरेक्ट रक्कम येणार आहे. युद्ध परिस्थितीचा परिणाम इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचा किमतीवर होत असला तरी राष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे येत्या काही काळात परिस्थिती स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. म्हणजेच तुम्हाला एक गॅस सिलेंडर दिला जाईल जो की तुम्हाला 2 ते 3 महिने जाऊ शकतो आणि तोपर्यंत ही जी युद्धजनक वातावरण आहे याची परिस्थिती देखील स्थिर होऊ शकते. परिस्थिती सुधारल्यानंतर गॅस सिलेंडर तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही घट होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणजे आता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यांचे जरी भाव वाढलेले असले तरी लवकरच यांचे भाव देखील कमी होतील असं त्यांनी सांगितलंय. पण त्यासाठी काळ पलटू शकतो. यासाठी युद्धजन्य वातावरण कमी व्हायला हवं आणि ते झाल्यानंतरच तुमचा या ठिकाणी भाव कमी होणार आहे. तोपर्यंत राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व उपाययोजना राबवणार असून महिलांचे दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी धोरण मांडत आहे. आता प्रत्येकाला प्रश्न आहे की यासाठी काही फॉर्म भरावा लागेल का किंवा काही वेगळी नवीन प्रोसेस तुम्हाला करावी लागेल का? तर आता आपण ते जाणून घेऊया, करावं लागणार की नाही. तर याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रोसेस किंवा वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक रक्कम जमा होईल किंवा डायरेक्ट तुम्हाला गॅस सिलेंडर देखील तुमच्या जवळील जर गॅस उपयोजना असतील किंवा गॅसचं गोडाऊन असेल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील आपल्याला मंडळाकडून पाहायला मिळत आहे. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारा. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, पण त्यासाठी तुम्ही अगोदर व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलेलं पाहिजे. जर लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि आपल्या बाकीच्या मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची अपडेट करणार आहे. कारण लवकरच ही जी नवीन योजना आणलेली आहे याची नोंदणी किंवा याचा लाभ बंद होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शासन निर्णय पोहोचावा यासाठी ही योजना 18 मार्च पासून चालू होणार असून तुम्हाला एक दिवस अगोदरच याची अपडेट पाहायला मिळालेली असेल. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेअंतर्गत जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे हा जो सिलेंडर वाढत्या किमती वाढत आहेत याच्या पार्श्वभूमीवर मोफत सिलेंडर उपलब्ध होणार आहे, याचा प्रत्येकाने लाभ घ्यायचा आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.